अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं ध्यास स्वामीचा ह्या आपल्या चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तारक मंत्राविषयी माहिती आणि तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करावं ह्याबद्दल माहिती बघणार आहोत. तर आपल्याला अनुभव नक्की येणार. आपण रोज घरात स्वामींच्या तारक मंत्राची सेवा करत असतो. आपण रोज म्हणत असतो. आपण जेव्हा आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी ही सेवा आपण करू शकतो. ही अतिशय खूप चांगली अशी सेवा आहे. आपल्याला रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी असतात, खूप सारे संकट असतात, परेशानी असतात. मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकतात? तर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला अनुभव यावा तर कशाप्रकारे सेवा करावी, तर खूप अशी प्रभावी अशी सेवा आहे. ह्या सेवाने कोणाची कर्जमुक्ती झाली आहे, जे सतत आजारी आहे ते आजारमुक्त झालेले आहेत, काहींना सरकारी नोकरी लागलेली आहे, इच्छा पूर्ण झालेल्या आहेत, काहींचे विवाह जमलेले आहेत, तसंच घरातील काही कटकटी असतील, काहींचे डिवोर्स होत असतील, त्यांचे विवाह छान चालला आहे, जो सुरळीत चालला आहे. तुम्हाला जर एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. कधी कोणतं संकट आपल्यासमोर चालू येईल सांगता येत नाही. घरात कोणी अचानक आजारी पडलं असेल, किती पण उपचार केले तरी काहीच फरक जाणवत नसेल, किंवा अचानक कोणाचा ॲक्सिडेंट झाला असेल तर त्यावेळी आपण हताश झालेलो असतो. डोक्यात नको नको ते विचार येऊ लागतात. काय करावं सुचत नाही. मग अशा वेळी ही सेवा तुम्ही करून बघा, करावी. आणि अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत आहात, तुम्ही थोड्या मार्काने तुमचं सिलेक्शन होत नाही, काहींचे लग्न जमत नाही, किंवा व्यवसायामध्ये फक्त तोटा होत असेल, किंवा संतान प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील, हट्टीपणा करत असेल, तुम्ही शाळेचा अभ्यास करत नसेल, बिलकुल तुमचं ऐकत नसेल, सतत चिडचिड करत असतील, जेवणासाठी नाटक करत असतील, घरात लक्ष्मी टिकत नसेल, त्या सगळ्या समस्येसाठी अशी प्रभावी अशी ही सेवा आहे. प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यासाठी ही तुम्ही सेवा करू शकता. तर ही सेवा कशी करावी? त्वरित अनुभव येण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला कधीपासून सेवा सुरू करायची आहे ते लक्षात घ्या. आपण स्वामींची एखादी सेवा मनामध्ये ठरवतो, तोच दिवस अत्यंत शुभ असा असतो आणि आपण सेवेला चालू करायचं. कारण की जो दिवशी आपण ठरवलं ना, तोच दिवस आपण उत्तम दिवस असा म्हणून तुम्ही सेवेला चालू करू शकतात. आणि जर तुम्हाला वाटत आहे की गुरुवारपासून सेवा करावी, कारण गुरुवार हा स्वामींचा वार असतो, ह्या दिवशीपासून जर तुम्ही सेवा करू शकतात. सगळ्यात पहिले काय करायचं तर संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही संकल्पयुक्त सेवा 3 दिवसाची करू शकता, तुम्ही 7 दिवसाची करू शकता, 11 दिवसाची सुद्धा करू शकता. 3 दिवसाचं अनुष्ठान करायचं, 7 दिवसाचं अनुष्ठान करायचं, किंवा 11 दिवसाचं अनुष्ठान करायचं तुम्ही करू शकता. तुम्ही 51 दिवसाचं किंवा 108 दिवसाचं सुद्धा अनुष्ठान तुम्ही करू शकता. तुमच्याकडनं जेवढं शक्य आहे ना तेवढं तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार सेवा करू शकतात. तर काय करायचं, सर्वात आधी ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा चालू करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी स्वामींच्या केंद्रात तुम्हाला जायचं आहे. महाराजांना 1 नारळ, खडी साखर आणि 1 फूल घेऊन जायचं आहे. महाराजांना मुजरा करायचा आणि त्रिवार वंदन करायचं आहे. जो महाराजांच्या समोर झुकतो ना, महाराजांच्या पुढे झुकतो ना, तो महाराजांना अतिशय प्रिय असतो. कारण की महाराज आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत. महाराज अख्खं ब्रह्मांड चालवतात. जो महाराजांच्या पुढे झुकतो त्याला इतर कोणाकडे झुकायची वेळ येत नाही. म्हणून गेल्या महाराजांना मुजरा करायचा. नारळ, खडी साखर, फूल महाराजांच्या चरणी ठेवून द्यायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे. महाराजांना सांगायचं आहे की मी उद्यापासून किंवा आजपासून तुमची तारक मंत्राची सेवा सुरू करणार आहे.
माझी ही इच्छा पूर्ण करा किंवा माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी माझी मदत करा. तुम्ही 1 दिवसाचं अनुष्ठान करत आहात. माझी ही जी काही इच्छा आहे ती पूर्ण करा. माझं अडलेलं काम आहे ते पूर्ण होऊ द्या, अशी प्रार्थना स्वामींना करायची आहे. माझ्यावर तमुक संकट आलं आहे, त्या संकटातून वाचवा किंवा माझ्यावर लाखोचं कर्ज झालं आहे, त्या कर्जातून माझी मुक्तता करा. किंवा एखादी व्यक्ती घरात आजारी असेल तर ती व्यक्ती लवकर आजारातून बरं होऊ द्या. किंवा कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे त्याला लवकरात लवकर बरं वाटू द्या, तो सुखरूप घरी येऊ द्या. किंवा कोणाचं लग्न जमत नसेल तर माझं लवकरात लवकर लग्न जमू द्या. तुमची काही पण इच्छा आहे ती पूर्ण करा, अशी स्वामींजवळ प्रार्थना करायची आहे. महाराजांना विनंती करायची आहे, माझं हे काम पूर्ण होण्यासाठी माझी मदत करा आणि माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या. ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या. कारण तुम्ही जेव्हा एखादी सेवा करायला लागतात आपल्याला बऱ्याच अडचणी येत असतात, कारण महाराज आपली परीक्षा बघत असतात. त्यांच्यामुळे महाराजांना विनंती करायची आहे, महाराजांना म्हणायचं आहे की महाराज, स्वामी माऊली, माझी ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. असं बोलल्यानंतर घरी यायचं आहे. जर तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून सेवा सुरू करणार असाल तर त्या दिवशी लवकर उठून स्नान करायचं, पूजा करायची, महाराजांची पण आरती करायची. जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल तर महाराजांना अभिषेक करायचा आहे. जर मूर्ती नसेल तर महाराजांचा फोटो पुसून घ्यायचा आहे. महाराजांना फूल अर्पण करायचं, महाराजांना अष्टगंध लावायचा, दीप लावायचं, धूप लावायचं, अगरबत्ती लावायचं. अशा एकदम साध्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची. सेवा करण्याच्या पहिले आपल्यासाठी बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे, कारण आसनवर बसल्यानंतरच संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा तर हातात एक फूल, अक्षदा, पाणी, हळद, कुंकू घ्यायचं आहे. हे तुम्हाला उजव्या हातात घ्यायचं आहे आणि तुमचं नाव घ्यायचं, तुमचं गोत्र घ्यायचं. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप म्हणायचं आणि ज्यासाठी तुम्ही सेवा करता आहात ती महाराजांना सांगायची आहे. समजा तुम्ही 3 दिवसाची सेवा करत आहात, तसं महाराजांना म्हणायचं की मी 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहे, ही सेवा माझ्याकडनं पूर्ण होऊ द्या आणि मला जे हवं आहे ते मला लवकर मिळू द्या, अशी महाराजांना प्रार्थना करायची आहे. आणि संकल्पाचं पाणी सोडायचं आहे ताटामध्ये आणि आपल्याला सेवेला चालू करायचं आहे. आणि सेवा चालू करण्याच्या पहिले तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. स्वामींचं नामस्मरण करायचं आणि त्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आहे. तर तुम्हाला रोज काय करायचं आहे, तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचं आहे. तुम्ही 3 दिवसाचं अनुष्ठान करत आहात तर तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे. जर तुम्ही 11 दिवसाचं अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला 11 दिवस 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे. आणि अनुष्ठान काळात स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही साखर ठेवली तरी चालते, 2 टाईम तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला तारक मंत्र म्हणताना फास्ट म्हणायचं नाही आहे, एकदम सुरात आणि एका लयात म्हणायचं आहे. तुम्ही जी पण सेवा करत आहे ना अगदी मनापासून करायची आहे. आणि तुम्हाला ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले पाण्याचा ग्लास घ्यायचा आहे. तुम्ही फुलपात्र घेऊ शकतात, तुम्ही तांब्याचं घेऊ शकतात, तुम्हाला जे वाटतं आहे तुम्ही ते घेऊ शकतात. आणि त्यावर समजा तुम्ही ग्लास घेतला तर त्या ग्लासवर तुम्हाला हात ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवायचा आहे. हात ठेवल्यानंतर तारक मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे आणि तारक मंत्र म्हटल्यानंतर पाण्याकडे बघायचं आहे. आणि तुम्ही समजा तुमच्या घरातल्या कटकटी, भांडणे, तंटे कमी होण्यासाठी सेवा करत आहात तर तुम्ही पाण्याकडे बघून काय म्हणायचं आहे की माझ्या घरातील भांडणे, कटकटी कमी झालेली आहे, सगळे एकत्र छान प्रेमाने खेळीमेळीने राहत आहे, असं तुम्हाला सकारात्मक बोलायचं आहे. बघा, तुम्हाला स्वतःला असं बोलताना खूप छान वाटेल, कारण आपण सतत नकारात्मक बोलत असतो.
तसं आपल्याला आयुष्यात आणि आपल्या आयुष्यात तसं घडत जातं. मग आपणच विचार करत बसतो की माझ्या आयुष्यात एवढे दुःख का? तर त्याचं उत्तर आपल्याकडेच असतं. हे तीर्थ तुम्ही ग्रहण करा. जर तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर ते पाणी पूर्णपणे तुम्हाला प्यायचं आहे. पण तुम्ही एखाद्या आजारी व्यक्तीसाठी करत असाल तर त्यांना ते पाणी प्यायला द्यायचं आहे. हे पाणी अभिमंत्रित केलेलं असतं. ते घरच्या सगळ्यांना प्यायला द्यायचं आणि उरलेलं पाणी हे घरात थोडंसं, जर तुम्ही घरातल्या कटकटीसाठी जर हे करत असाल तर हे घरातल्या सगळ्यांना पाणी प्यायला द्यायचं आणि उरलेलं पाणी हे घरात तुम्हाला शिंपडायचं आहे. आणि जर तुम्ही दुसऱ्यांना पाणी द्यायला देत असाल तर केंद्रातील रक्षा आपण घरी आणतो किंवा आपण अगरबत्ती लावतो. जर एकदम थोडीशी रक्षा जर तुम्ही ह्या पाण्यात टाकायची, ते पाणी तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं. तुम्हाला वाटत असेल की अगरबत्ती वापरू की नाही, कारण आजकालच्या अगरबत्तीमध्ये खूप जास्त केमिकल्स असतात. तर तुम्ही केंद्रातील अंगारा वापरू शकतात किंवा तुम्हाला अक्कलकोटचा अंगारा भेटला तर उत्तमच, कारण तो अंगारा तुम्ही वापरू शकतात. आणि तो अंगारा तुम्हाला एकदम थोडीशी नखा एवढीपेक्षा पण कमी तुम्हाला त्या पाणी तीर्थामध्ये वापरायचं आहे. तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर सेवा थांबवायची आणि 6व्या दिवसापासून सुरुवात करायची. तुम्ही सेवा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. जर सेवा करण्याच्या दिवशी तुम्ही सकाळी सुरू केली असेल तर दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला सकाळी सेवा करायची आहे आणि तुम्हाला एकच टाईम ठेवायचा आहे. तारक मंत्र हे खूप प्रभावी मंत्र आहे. प्रत्येकाला त्याचा अनुभव आलेलाच आहे. तुम्ही सेवा नेहमीसाठी ठेवू शकतात. जरी तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या तरी तुम्ही ही सेवा नेहमीसाठी चालू ठेवू शकता. तर तुमचे दुःख, त्रास कमी होत जातील. तुमच्या इच्छा महाराज पूर्ण करतील. जो महाराजांचा तारक मंत्र नियमितपणे म्हणतो ना, त्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी स्वामी स्वतः मदत करतात. हे तीर्थ तुम्ही वेस्ट अजिबात करू नका. हे तीर्थ अनंत पटीचं असं तीर्थ आहे. त्यात शक्ती आहे, स्वामींचे आशीर्वाद आहे. याची अट एकच आहे. आता याची अट काय आहे, तर आपल्याला एकच वेळ ठेवायची आहे. तर तुम्ही मी ते सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही सकाळी सुरुवात केली असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशीसुद्धा तुम्हाला सकाळी सेवा करायची आहे आणि फक्त दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेत सेवा करू नका. ही सेवा करताना मांसाहार बंद करायचा आहे, पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे. रोज तुम्हाला पूजा आरती करायची आहे. ही सेवा करताना तुम्ही स्वामींची नित्यसेवासुद्धा करायची आहे. स्वामींची सेवा करताना मनोभावे करा. रोजची एकच वेळ ठेवा. सकाळी तर सकाळी किंवा संध्याकाळी तर संध्याकाळी करा. आणि कोणतीही सेवा करताना स्वामींवर विश्वास ठेवूनच सेवा करा. आणि सेवा करताना अर्धवट सोडायची नाही. संकल्पयुक्त सेवा करत आहात तर सांगतेच्या दिवशी तुम्हाला महाराजांच्या आवडीचा नैवेद्य करायचा आहे आणि छान पूजा आरती तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल. हा विश्वास ठेवा स्वामींवर, कारण तारक मंत्राची ताकद खूप मोठी आहे. तर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ मी इथे संपवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.